कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 हरे जय जय राम राम जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी पातालोचनी रूप पातालोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हाय सुख झाले ओ साजनी हाय सुख झाले ओ साजनी साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हाय तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बहुत सुकृताची जोडी 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 सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी
सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडउर्मेचा मार केला षडउर्मेचा मार केला षडउर्मेचा मार लाताळीला संसार केला षडउर्मेचा मार केला षडउर्मेचा मार जनतन धन केले तृणाई समान केले तृणाई समान केले तृणाई समान जनतन धन केले तृणाई समान केले तृणाई समान केले तृणाई समान लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार केला षडउर्मेचा मार केला षडउर्मेचा मार केला षडउर्मेचा मार लाताळीला संसार केला षडउर्मेचा मार केला षडउर्मेचा मार केला षडउर्मेचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता आम्ही मुक्तीची या माता आम्ही मुक्तीची या माता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता आम्ही मुक्तीची या माता
मुक्तीची या माता आम्ही मुक्तीची या माता तुका म्हणे आता मुक्तीची या माता आम्ही मुक्तीची या माता आम्ही मुक्तीची या माता आला तारीला संसार लाटाळीला संसार आला थाया संसार लाटाळीला संसार आला तारीला संसार केला षडूर्मीचा मार केला षडूर्मीचा मार आला ताळीला संसार केला षडूर्मीचा मार केला षडूर्मीचा मार केला षडूर्मीचा मार गोपाळ कुमारी 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 अंकित बळीयाचे 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 अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाताळेला हा संसार लाताळेला हा संसार झालो बळीवंत आम्ही जातो बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाताळेला संसार लाताळेला संसार आम्ही आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाताळेला आता येईला संसार केला षड उर्मीचा मार केला 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 षड
भार 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 कैलासड उर्मीचा मार कैलासड उर्मीचा मार लाताळेला संसार लाताळेला संसार हा संसार तो माहिती घे बाळा विठ्ठल 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 रे विठ्ठल 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 कुंडली नवदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार जनतन धन केले तृणाई समान लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार तुका म्हणे आता मी मुक्तीची माता लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार विठ्ठल विठ्ठल कलावज्ञ ज्योदराठावतारं कलंकांक तेजोदिकामोदि वक्रम कलानिक्षवादापनुहार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
करुणागर दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णगीती सोनु पंत तथा मुनिजनतया सोनु पंत तथा मुनिजनतया मामा से बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगतो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास किंवा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारी संताच्या वार करी संताच्या वार करू संता वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या विठाल बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देवसे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळस्थान विराजमान असणारे परमाताती सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते अरे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या प्राणाची पूर्णपणे आहुती देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती महाराज यांचे आद्यगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा स्थितीपर अभंग तुमच्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल
कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो असा की सालावतप्रमाणे चालत आलेली विश्वगुरु वारकरी शिक्षण संस्था तसाच माऊलींचा समाधी सोहळा इथे संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली. मी माझे परम भाग्य समजतो. तसेच आमचे गुरुवर्य सचिन महाराज जाधव यांनी माझ्या वाटेला दिलेली ही सेवा मी माझे परम भाग्य समजतो. माझा पामराय काय थोरपण पायाची वाहन पायवरी. या युक्तीप्रमाणे माऊली मला जशी बुद्धी देतील तसा मी सेवा करण्याचा प्रयत्न करील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण पाहिलं तर काही अभंग स्वरूपाले लहान असतात महाराज, पण भावार्थाने खूप मान असतात. तसाच हा अभंग आहे. भावार्थाने खूप मान आहे, स्वरूपाने जरी लहान असला तरी भावार्थाने खूप मान आहे. याचे काय कारण तर जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनातील एक विलक्षण अवस्था प्रकट करून देतात. आपल्या ठिकाणी झालेली अवस्था ही प्रकट करून देतात. वास्तविक पाहिले तर काही माणसं आपली स्तुती करतात. मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे आहे, अशी आपली स्तुती करतात. पण संत विनाकारण कोणाची स्तुती करत नाही. संत विनाकारण कोणाला काही बोलत नाही. कारण अनंत वाचाळ बळळ ते बळळ त्या कैसा दयाळ पावे हरी. पण या पाठीमागे संतांचा हेतू असतो. ज्या गोष्टीकडे मानवाने लक्ष द्यायला हवे त्या गोष्टीकडे तो लक्ष देत नाही आणि म्हणून संतांना त्यांचा कळवळा येतो. संतांची त्यांना योग्यता कळावी, संतांचा त्यांना लाभ व्हावा याकरता आपल्याला त्यांची स्वतःची ओळख करून देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओळख करून देण्याची पाळी या लोकांनी संतांवर आली. म्हणून स्वतः तुकोबाराय आपला परिचय करून देतात. आणि परिचय करून देत असताना तुमची अवस्था काय आणि आमची अवस्था काय, तुमची व्यवस्था काय आणि आमची व्यवस्था काय याची तुलना करून देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुकाराम महाराजांनी येथे अवस्था आणि व्यवस्था असे दोन प्रकार सांगितलेले आहे. अवस्था म्हणजे काय आणि व्यवस्था म्हणजे काय. आता अवस्था म्हणजे ही अंतरंग अवस्था होय, ज्या सूक्ष्म देहाच्या संरक्षणासाठी केली जाणारी किंवा केली जाते तिला अवस्था असे म्हणतात. आणि व्यवस्था ही बाह्य चक्षुने प्रत्यक्षात दिसते, ती दाखवावी लागत नाही किंवा दाखवण्यासाठीच केली जाते, तिला व्यवस्था असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण पाहिलं तर अवस्था अनेक प्रकारची आहे. अवस्था 3 प्रकारची आहे. एक बालपण, दुसरं तरुणपण आणि तिसरं म्हणजे म्हातारपण. बालपणामध्ये पायाला बळ असतं आणि तरुणामध्ये कमरेला बळ असतं आणि म्हातारपणामध्ये तोंडाला बळ असतं. बहुतेकांचे जीवन बालपण खेळण्यामध्ये, तरुणपण विषयामध्ये आणि बालबाई खेळी रमलो तारुण्यानास रे. बालबाई खेळी रमलो तारुण्यानास रे. वृद्धपणा येता जवळी, वृद्धपणा येता जवळी. दिसे पैल तीर चंद्रबाबू पांडुरंगा, चंद्रबाबू पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर,
कैवल्याच्या चांदना भुकेला चकोर कैवल्याच्या चांदना भुकेला चकोर भुकेला चकोर. बहुतेकांचे जीवन बालपण खेळण्यामध्ये, तरुणपण विषयामध्ये आणि म्हातारपणामध्ये चिंतेत जातं. शास्त्रकार असे सांगतात की बालपण खेळण्यामध्ये, तरुणपण विषयामध्ये आणि म्हातारपण चिंतेत गेलं तर परब्रह्म केव्हा परमात्म्याशी लग्न करणार. म्हणून शास्त्रकार सांगतात की प्रथम नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम पुण्यम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम आणि चतुर्थम किम कर्षती. जीवाने पहिल्या अवस्थेमध्ये विद्या मिळवावी, दुसऱ्या अवस्थेमध्ये धन मिळवावं, तिसऱ्या अवस्थेमध्ये पुण्य मिळवावं आणि मग शेवट गोड जातो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. ही झाली अवस्था. आता व्यवस्था. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर उस डोंगा परिरस नोई डोंगा, उस डोंगा परिरसानो हे डोंगा, उस डोंगा परिरसानो हे डोंगा, उस डोंगा काय भुलवाची मरली अनंगा, काय भुलवाची मरली अनंगा, सुखा डोंगा परी भावन हे डोंगा, सुखा डोंगा परी भावन हे डोंगा, वरली अरंगा काय भुललिया हे उस डोंगा परी रचडो हे डोंगा, हे रचडो हे डोंगा. उस डोंगा परिरसो नोई डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. माणूस आपल्या अवस्थेकडे लक्ष देतो पण व्यवस्थेकडे लक्ष देत नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे पा, बडा घर पोकळवासा आणि वाऱ्या जाई भासा भासा. तसं नाही तर बडा घर पोकळवासा, वर चकामका आत ढेपार भरली का, याला म्हणतात व्यवस्था. शास्त्रात सुद्धा याचे वर्णन केले आहे. अवस्थेकरता जगतो तो पामर विषय आणि व्यवस्थेकरता जगतो तो जिज्ञासू ज्ञानी. एकाची अवस्था चांगली आहे पण व्यवस्था चांगली नाही. एकाची अवस्था चांगली आहे पण व्यवस्था चांगली नाही, हा झाला जिज्ञासू ज्ञानी. आणि दुसऱ्याची व्यवस्था चांगली आहे पण अवस्था चांगली नाही, हा झाला पामर विषय. आणि तिसऱ्याची अवस्थाही चांगली आहे आणि व्यवस्थाही चांगली आहे, त्याला म्हणतात संत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला ज्याची जवळीकता पण ती सामान्य आहे पण त्याची अवस्थामान चांगली आहे. आम्हा सोय रे हरिजन जन भाग्य निकेचन. एकदा काय झालं, जनक राजाच्या राजवाड्यामध्ये दरबार भरला महाराज. त्या सभेमध्ये अनेक विद्वान पंडित आले होते, अनेक महामंडलेश्वर असे विद्वान मंडळी आले होते. तेव्हा जनक राजाने सभेमध्ये घोषणा केली की माझे भाग्य उद्याला आले आहे, आज माझे श्री गुरु येणार आहेत. हे ऐकून सर्वांना फार मोठा आनंद झाला. अरे जनक राजाचे म्हणजे किती मोठे असतील, किती तेजस्वी असतील, हे ऐकून सर्वांना फार आनंद झाला. तेवढ्यात अष्टावक्र मुनी तेथे पोहोचतात. त्यांना अष्टावक्र मुनी का नाव पडले माहिती का महाराज, ते 8 ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांना अष्टावक्र मुनी असे म्हणत आले. तेव्हा ते सभेमध्ये आल्यानंतर जनक राजाने त्यांची ओळख करून दिली. ते ओळख करून देत असताना काही विद्वान मंडळी मध्येच हसायला लागली. महाराज चेष्टा केली, मध्येच हसायला लागले. तेव्हा जनक राजा गोंधळून गेला. अष्टावक्र मुनी पण त्यांच्याकडे पाहून हसायला लागली. तेव्हा जनक राजा गोंधळून गेला. अष्टावक्र मुनीने जनक राजाला विचारलं, का रे जनक राजा, ही सभा कोणाकडे पाहून हसत आहे. तेव्हा जनक राजाने असं विचारल्यानंतर जनक राजा त्यांना म्हणला की गुरु ही आपल्याकडे पाहून हसत आहे
पण गुरु आपण का हसत आहात? तेव्हा गुरूंनी त्याला उत्तर दिले की हे चामड्याचीही परीक्षा करणारे निघाले, म्हणून मी यांच्याकडे पाहून हसत आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे पहा, सभेतील विद्वान मंडळी हे व्यवस्था पाहणारे आहेत आणि अष्टावक्र मुनी हे अवस्था पाहणारे आहेत आणि जनक राजा हा अवस्थाही पाहणार आहेत आणि व्यवस्थाही पाहणार आहे. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला ज्याची जवळीकता ती सामान्य पण अवस्थामान चांगली आहे, त्याची अवस्थामान चांगली आहे. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही त्याचा संग केल्याने आमच्या ठिकाणी काय अवस्था प्रगट झाली, काय अवस्था प्रगट झाली ते म्हणतात की आम्ही बळीवंत झालो. त्याचा आम्ही संग केल्याने त्याने आम्हाला कोणती शक्ती प्रदान केली तर त्याचा आम्ही अंकित झाल्यामुळे त्याने आम्हाला त्याची शक्ती आम्हाला दिली, म्हणजे आम्ही बळीवंत झालो. आता मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बळीवंत झालो, मग कोणत्या बळाने तुकाराम महाराज बळीवंत झाले? आता बळाचे अनेक प्रकार आहे महाराज. काही ठिकाणी शरीर बळ असतं, काही ठिकाणी कौटुंबिक बळ असतं, काही ठिकाणी सत्ता बळ असतं, काही ठिकाणी संपत्ती बळ असतं. असे अनेक प्रकार आहे बळाचे. आता आपण पहिलं पाहिलं तर शरीर बळ. शरीर बळ म्हटल्या बरोबर तुमच्या डोळ्यासमोर एक मोठा माणूस उभा राहायला पाहिजे. कसा? बलदंड, पैलवान, 50 इंचची हाती. आता 40 नाही राहिली महाराज, 52 इंच जॉन सीना, 52 इंचची छाती. असा सपुरा माणूस तुमच्या डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे. जाड बलदंड, भीमासारखा असा तुमच्या समोर उभा राहायला पाहिजे. त्याला म्हणतात शरीर बळ. आता कौटुंबिक बळ पाहिलं तर कौटुंबिक बळ म्हणजे काय तर पाठी राख्यांचं बळ, जे आपल्या पाठीमागे म्हणजे घरदार असतं त्यांचं बळ म्हणजे कौटुंबिक बळ. आता मी मगाशी झाडा सांगितला ना पैलवान, तो एक ठिकाणी ना हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला होता महाराज आणि तिकडून एक हरकुडा लुकडा माणूस आला, त्याच्या समोर गेला आणि ताडकन ठेवून दिले आणि निघून गेला. आणि त्याच्या समोर असलेले काही माणसं त्याला म्हणाले, भाऊराव आता मात्र तुम्ही कमाल केली. पहा तो एवढा हरकुडा लुकडा माणूस तुमच्यापाशी आला, तुम्हाला ताडकन दिवशी मारून गेला आणि निघूनही गेला आणि तुम्ही त्याच्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहिलं नाही, याचा अर्थ नेमकी काय? तेव्हा तो पैलवान म्हणाला की याला तुम्हाला ती कळणार नाही, त्याला आतली गोष्ट म्हणतात, अंदर की बात. त्याला आतली गोष्ट काय आतली गोष्ट म्हणतात, कळणार नाही तुम्हाला. मग सांगा ना काय ती आतली गोष्ट. तेव्हा तो म्हणतो, हा दिसायला जरी किळकुळा असला ना महाराज, तरी याच्या पाठीराखे माझ्यापेक्षा होलसेल आहे. जर आपण याच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं ना, ते मागचे सगळे तुटून पडतात माझ्यावर, त्यापेक्षा आपण गप्प राहिलेलं बरं, नाही का? याला म्हणतात कौटुंबिक बळ म्हणजे पाठीराख्यांचं बळ. आता आपण सत्ता बळ पाहिलं तर काहींकडे सत्ता बळ असतं, म्हणजे ज्याच्याकडे जे पद असतं तो पदाने श्रेष्ठ असतो महाराज. काहींकडे सरपंचाचं बळ असतं, काहींकडे आमदाराचं पद असतं, असे अनेक पद असतात. तो त्या पदाने श्रेष्ठ असतो, तो त्या पदाने मोठा असतो. याला म्हणतात सत्ता बळ. विठ्ठल 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 आता संपत्ती बळ पाहिल्यावर आपण आता या जगामध्येच महाराज पैशाशिवाय काही राहिलं नाही. पैशाला किंमत आहे. ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पैसा असतो त्याला महाराज किंमत देतात. आता पैशाचे 3 नाव आहे, एक परसू, परस आणि परशुराम. ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पैसा असला की त्याला म्हणतात परशुराम. ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पैसा असला की त्याला म्हणतात परशुराम, आणि ज्याच्याकडे सगळा थोडासा कमी असला की त्याला म्हणतात परशु.
आणि ज्याच्याकडे सगळ्याच कमी असला की परशव परशा असे नाव देतात. म्हणजे ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पैसा असतो त्याच्या माग माणसं धावतात. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, मान्यता हे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आता या जगामध्ये सगळ्यात पैशालाच किंमत आहे. सब पैसे के भाई रे भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. सब पैसे के भाई अपना साथी नहीं रे कोई. पैशाला किंमत आहे. आतापर्यंत आपण कोणतं बळ पाहिलं? बोला शरीर बळ, सांगा तुम्ही सांगा. कौटुंबिक बळ, तिसरा सत्ता बळ, चौथा संपत्ती बळ. विठाला 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 असे अनेक प्रकार आहे बळाचे. मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बळीवंत झालो. मग कोणत्या बळाने तुकाराम महाराज बळीवंत झाले? आतापर्यंत आपण जे बळ पाहिलं त्यापैकी तुकाराम महाराजांकडे कोणतं बळ होतं का? शरीर बळ, कौटुंबिक बळ, सत्ता बळ, संपत्ती बळ. आपण पाहिलं गेलं तर तुकाराम महाराजांकडे शरीर बळ होतं का? नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मी तुझ्या सांगण्यावरून वैकुंठातून नित्यमुक्त स्थिती सोडून वैकुंठातून खाली आलो. कशा करता? लोकांना परमार्थाचं मार्गदर्शन करण्याकरता. त्यांना परमार्थाच्या दिशेला लावायचं. धन्य आम्ही जन्मालो, धन्य जन्मालो, धन्य मी जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाच झालो, दास बाचे झालो, धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाने. हा बोलिले देऊची साच भावी वरताया, जाडू साताचे मार्ग नाडराने भरिले जग. आऊची सात भाग शेष भुरला तो सेवो, शेष भुरला तो सेवो. जाडू साताचे मार्ग
परमार्थाच्या दिशेला वाटेला लावायचं काम आम्हाला तू दिलं. पण तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही यांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण हे ऐकायलाच तयार नाही हो. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. ते ऐकायलाच तयार नाही महाराज. मग तुकाराम महाराज म्हणतात का आता यांना हाणून मारून परमार्थाच्या दिशेला लावणं. कोणी माळ घातली नाही तर त्याची गचुंडी धरायची डायरेक्ट माझी माळ घाल, माळ घाल. घालतो का नाही? लाव कपाळाला गंध. लावतो का नाही? का मारू तुला? हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका, तुका हकारोनी सांगे तुका, हे हकारोनी सांगे तुका, करुणी सांगे तुका, करुणी सांगे तुका, तुका करुणी सांगे तुका, करुणी सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका, तुका हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका, करुणी सांगे तुका, करुणी सांगे तुका, करुणी सांगे तुका, करुणी सांगे तुका. हकारावनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. आता यांना हाणून मारून परमार्थाच्या दिशेला लावणं हाही उपाय महाराज मी केलाच असता. पण काय करू, काय करू देवा, ऐसे नाही शक्ती. काय करू देवा, ऐसे नाही शक्ती. देवा ऐसे नाही शक्ती, काय करू देव ऐसे नाही शक्ती. तंतोनी बुडती वाटी लावू, तंतोनी बुडती वाटी लावू. काय करू देवा, ऐसे नाही शक्ती. काय करू देवा, ऐसे नाय गती, काय करू देवा ऐसे नाय गती, काय करू देवा ऐसे नाय. काय करू देवा ऐसी नाही शक्ती. तंतोनी पुढती मागे लागू. तुकाराम महाराज म्हणतात की हाही उपाय मी केलाच असता पण काय करू, ती शक्तीच नाही ना माझ्याकडं. म्हणजे तुकाराम महाराजांकडे शरीर बळ नाही. आता शरीर बळ नाही, आता कौटुंबिक बळ होतं का महाराज तुकाराम महाराजांकडे. बळ्या दुष्काळी पीडा गेली, बळ्या दुष्काळी पीडा गेली, कोपळा पाटील गावातील लोक, गावातील लोक, हे कोपळा पाटील गावातील लोक, गावातील लोक, हे आता मज
जास्त लांब जाण्यापेक्षा महाराज देहू गावातले तुकाराम महाराजांच्या परमताला लोक अनुकूल होते का? तर नाही. त्यांच्या परमाताला कोणीच अनुकूल नव्हतं. विठ्ठल 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 सदैव सोडके आम्ही सदैव सोडके सदैव सोडके जवळी येता चोर धाके जवळी येता चोर धाके हा जाऊ पुढची भिके हा जावो पुढचे भिके कुत्रे घर राखीती कुत्रे घर राखीते कुत्रे घर राखेते कुत्रे घर राखेते कुत्रे घर राखेते कुत्रे घर राखेते आम्ही सदैव सुडुके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीते. तुकाराम महाराजांचं घराला दार सुद्धा नव्हतं महाराज, खिडकी नव्हतं, काही नव्हतं. एक दिवस काय झालं, चोरांची टोळी तुकाराम महाराजांच्या घरापाशी आली, देवगावामध्ये आली. तिथे आल्यानंतर त्याच्यातला एक चोर तुकाराम महाराजांच्या गल्लीला पळाला. तुकाराम महाराजांचं जे घर होतं ना त्या गल्लीला पळाला आणि त्यांच्यातील काही चोर त्याला आवाज दिला, ए बावळट तिकडं कुठं चाला रे, परत ये माग. तेव्हा तो चोर माग आला आणि म्हणाला, काय रे काल आवाज दिला मला परत? तेव्हा म्हणते तो त्यांना परत म्हणला, बावळट आहे का तू? तो म्हणतो, तुम्ही मला सारखं बावळट बावळट नका म्हणत जाऊ. तेव्हा तो म्हणतो, अरे तिकडं तुकाराम महाराज राहतात. मग तो म्हणला की मग काय झालं, त्यांच्याच घरी जाऊ ना आपण. तेव्हा तो म्हणले, ते परत त्याला बावळट म्हटले वाटतं, परत बावळट म्हटले आणि म्हणले की अरे तुकाराम महाराजांकडे आपण गेलो तर त्यांचीच उपासमार पाहून आपल्याला 4-5 पैसे त्यांना द्यावे लागतील. तर तुकाराम महाराजांकडं संपत्ती बळ सुद्धा नव्हतं. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला